नमस्कार, मी सौ करिश्मा कोठारी जोशी, ट्रेक कॅम्प धरोहर समन्वयक. आपण सर्वांनी काल होळीचा सण साजरा केला. होळीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा सुरू होतो धुलीवंदन उत्सव. पण तुम्हाला माहिती आहे का, या उत्सवाचं नाव धुलीवंदन असं का आहे? धुली म्हणजे माती आणि वंदन म्हणजे नमन, म्हणजेच आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या पंचतत्वांपैकी एक तत्व असणाऱ्या मातीची पूजा करण्याचा हा दिवस. पुराणानुसार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी प्रभू नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यानंतर भक्त प्रल्हादाने त्यांचा क्रोध शांत केला. तेव्हा भक्तांनी धुली आणि रंगांनी आनंद साजरा केला. त्याची आठवण म्हणून धुलीवंदन हा सण साजरा केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा धुलीवंदनाला खूप महत्त्व आहे. वसंत ऋतूच्या संधिकाळात शरीरातील कफ आणि उष्णता संतुलित करणं गरजेचं असतं. पूर्वीच्या काळी होळीच्या पवित्र अग्नीची राख अंगाला फासली जात असे. या राखेमुळे त्वचेचे विकार दूर होतातच, परंतु शरीरातील उष्णता देखील शोषली जाते असे मानलं जायचं. आयुर्वेदात देखील राख अर्थात विभूतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. धुलीवंदन हा उच्च नीच, गरीब श्रीमंत हे सर्व भेदभाव विसरून एकाच रंगात रंगण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. आपण या पंचतत्वातून निर्माण झालो आहोत आणि पुन्हा त्यातच मिसळून जाणार आहोत, या सत्याची आठवण करून देणारा हा दिवस. सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग धुलीवंदन साजरे करूया. आपल्या संस्कृतीचा हा अनमोल वारसा आणि मातीशी असलेलं हे नातं आपण असंच जपूया. व्हिडिओ आवडला ना, मग लगेच शेअर करा आणि ट्रेक कॅम्प धरोहरचं पेज नक्की फॉलो करा. धन्यवाद.